अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या वेळेस आपण 25वा मंत्रावर चिंतन केलं. जे बृहदारण्यक उपनिषदामधल्या पहिल्या अध्यायातील तिसरा ब्राह्मण आणि 24 मंत्र पूर्ण होऊन 25व्या मंत्रावर आपण चिंतन करत होतो. तेव्हा त्याची संक्षिप्त पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊया. तेव्हा आता विषय जो चालू आहे तो म्हणजे साम तत्व जे आहे त्या साम तत्वाचा संबंध हा आत्मतत्वाशी कसा येतो आणि वेदाशी कसा येतो याच्याबद्दलचं आपलं सगळं हे चिंतन चालू आहे. तेव्हा सामच्या स्वभूत स्वरास म्हणजे स्वर हा त्याचा त्याचा आत्मा आहे सामचा, आणि स्वर हेच त्याची शक्ती आहे पूर्ण. तेव्हा त्याच्या स्वयंभूत असलेल्या या स्वराचं संपादन करण्याची आवश्यकता असते, म्हणजे त्याचं अध्ययन आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळणं हीच सामतत्वाची सामवेदाची त्या ठिकाणी उपासना आहे. तेव्हा ह्या 25व्या मंत्रामध्ये आपण अर्थ असा पाहिला की जो ह्या सामशब्दवाच्य मुख्य प्राणाचे धनास जाणत असतो त्यास धन प्राप्त होत असते. निश्चितच या ठिकाणी स्वर हेच धन आहे. तेव्हा ऋत्विक कर्म करण्याच्या वाणीमध्ये स्वराची इच्छा केलीच पाहिजे. त्या स्वरसंपन्न वाणीनेच ऋत्विक कर्म करा. यज्ञकर्म करायचं असेल तर त्याच्यामध्ये जे मंत्राचं उच्चारण होईल ते अत्यंत स्वराने युक्त असलेलं केलं पाहिजे, तर ती साम उपासना होईल. म्हणून या ठिकाणी हे प्रोत्साहन दिलं आहे की स्वर हेच त्या वाणीचं सगळ्यात मोठं हे आविष्कार आहे आणि महत्त्वाचं आहे. तर ते ऋत्विक कर्मामध्ये त्या स्वराने युक्त अशा प्रकारचं हे ऋत्विक कर्म केलं असताना साम उपासना होते. ह्यानेच यज्ञामध्ये स्वरवान उद्गात्यास पाहण्याची इच्छा सर्वजण करत असतात की जो ज्याचा स्वर अतिशय उत्तम आहे आणि त्या उत्तम स्वरामध्ये जेव्हा तो ऋत्विक कर्म करतो त्यावेळेस अशी जी व्यक्ती आहे त्यांना सगळ्यांना सर्व साधकांना त्यांना पाहण्याची खूप इच्छा असते. आणि प्रत्यक्ष व्यवहारात सुद्धा आपल्याला लोकात देखील त्यांच्याजवळ ज्यांच्याजवळ स्वतःचे धन असते त्यांनाच पाहण्याची इच्छा असते. तेव्हा तो अशा प्रकारे ह्या सामच्या धनास जो जो जाणत असतो त्याला धन प्राप्त होतं. आणि सामचं धन म्हणजेच स्वर आहे. अशा स्वराचं अध्ययन आणि या उपासना करतो त्याला धनाच्या रूपामध्ये हे स्वर प्राप्त होत असतात. असा आहे मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय असा आहे की तस्य या सर्वनामाने श्रुती ही प्राकृत प्राणाचा संबंध दाखवत असते. एतस्य या पदाने श्रुती मुख्य प्राणास अंगुली निर्देशद्वारे दाखवत असते. साम अर्थात सामशब्दवाच्य मुख्य प्राणाचे स्व म्हणजे धनास जो पुरुष जाणत असतो त्यास काय मिळत असते तर त्यास धनाचीच प्राप्ती होत असते. अशा प्रकारे फलाच्या द्वारे प्रलोभित करून त्यास आपल्या दिशेने अभिमुख करून श्रुती श्रवणाच्या इच्छुकास सांगत आहे की निश्चितच त्या सामाचे स्वरच हे धन आहे आणि स्वर हे कंठगत मधुरतेस म्हणत असतात. तेव्हा ते ह्याचे धन आहे म्हणजे धनविभूषण आहे. त्याच्याद्वारा विभूषित होण्यावरच उद्गान समृद्धिमान दिसून येत असतं. कारण की असं आहे की या कारणाने अतिवर्ज म्हणजे उद्गात रूप ऋत्विक कर्म करताना स्वराच्या द्वारा सामची समृद्धी संपादन करण्याची इच्छा असणारे उद्गातास च्या वाणीच्या विषयामध्ये अर्थात वाणीच्या आश्रयामध्ये स्वराची इच्छा केली पाहिजे. हे तर प्रासंगिक विधान केले आहे. समची सुस्वरता स्वरत्व स्वरवत्व व प्रतिती हे कर्तव्य होण्यावर इच्छा मात्रानेच त्याची सुस्वरता होऊ शकत नाही. तर यामुळे तात्पर्य असं आहे की दंतधावन आणि तैलपान इत्यादीच्या बळावर सुस्वरताचे संपादन केले पाहिजे. अशा प्रकारे संस्कारयुक्त झाली तेव्हा ते स्वरसंपन्न वाणीने ऋत्विक कर्म जे आहे ते परिपूर्ण होत असतं. तेव्हा कारण की सामचे धन आहे त्यामुळे त्यापासूनच साम विभूषित होत असतं. आणि यापासूनच लौकिक पुरुष ज्या प्रकारे धनवानास पाहू इच्छित असतात त्याच प्रकारे यज्ञामध्ये स्वरसंपन्न उद्गात्यास पाहण्याची इच्छा हे सर्वसाधारण लोक करत असतात. लोकांमध्ये
हे प्रसिद्धच आहे की ज्याच्याजवळ स्वधन होत असतं त्या धनासच लोक पाहू इच्छित असतात, त्या म्हणजे त्या धनवान माणसाला पाहू इच्छित असतात. अशा प्रकारे या सामच्या धनास जाणत असतात आणि त्यांना तेव्हा असं जाणणाऱ्या लोकांनाच हे धन प्राप्त होत असतं. ह्या वाक्याद्वारे इथे हा उपसंहार केलेला आहे. त्यामुळे इथे हा 25वा जो मंत्र आहे तो इथे संपलेला आहे. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. पुढे असा विषय आहे की सामच्या सुवर्णास जाणण्याचे फळ, म्हणजे सामला सुवर्ण अशा प्रकारचं त्याला उपाधी दिलेली आहे. आणि तो सुवर्णयुक्त जो साम आहे त्याला आपण जर पूर्णपणे जाणून घेतलं तर काय फल प्राप्त होतं याचं विवेचन आता आपण पुढे पाहूया. आता सुवर्णवत्ता रूप हे दुसऱ्या गुणाचे विधान केले जात आहे. ते देखील सुस्वरातच असते. अंतर एवढेच आहे की पहिली सुस्वरता कंठगत माधुर्य आहे आणि दुसरी जी आहे ती सुवर्ण शब्दवाच्य माधुर्य लाक्षणिक आहे. तेव्हा मंत्र असा आहे की तस्य है तस्य सामनो यः सुवर्णवेद भवति, हास्य सुवर्ण तस्य वै स्वर एवं सुवर्णम भवति. हास्य सुवर्णम य एव ते तस्मान तस्मान्न सुवर्णम वेद. ह्या 26व्या मंत्राचा अर्थ असा आहे की जो त्या ह्या सामच्या सुवर्णास जाणत असतो त्यास सुवर्ण प्राप्त होत असतो. त्याचा स्वरच हा सुवर्ण आहे. त्या ठिकाणी सुवर्ण कोणाला म्हटलं, सामाला म्हटलं, म्हणजे सामामध्ये युक्त असलेले स्वर, ते स्वरच हे सुवर्णाच्या समान आहेत. तेव्हा त्याचा जो स्वर आहे तो सुवर्ण आहे. जो अशा प्रकारे या सामच्या सुवर्णास जाणत असतो त्याला सुवर्ण मिळत असतं. म्हणजे या जाणण्यानेच सुवर्ण मिळतं. त्याचं ज्ञान परिपूर्णपणे अध्ययन केल्याशिवाय ते मिळू शकत नाही. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की तो ह्या सामच्या सुवर्णास जाणत असतो. जो मनुष्य ह्या सामच्या सुवर्णास जाणत असतो त्याला सुवर्ण प्राप्त होत असतं. स्वर आणि सुवर्ण या दोघांच्यासाठी सुवर्ण शब्दाचा प्रयोग समान रूपाने केलेला आहे. या कारणाने या गुणाच्या विज्ञानाचे फल जे आहे ते लौकिक सुवर्णच होत असतं. निश्चयच स्वरच त्या सामचे सुवर्ण आहे आणि तो अशा या सामच्या सुवर्णास ह्या सामच्या सुवर्णास जाणत असतो त्याला सुवर्ण प्राप्त होत असतं. अशा प्रकारे सर्व अर्थ पूर्ववत समजला पाहिजे, असा याचा आशय आहे. त्याच्यानंतर पुढे सामच्या प्रतिष्ठा गुणास जाणणाऱ्याला काय फल मिळतं हे पुढच्या या मंत्रामध्ये दिलेले आहे. तेव्हा अशा प्रकारे सामच्या प्रतिष्ठा गुणाचे विधान करण्याच्या इच्छेने श्रुती ह्या 27व्या मंत्रात काय सांगते ते पाहूया. तस्य है तस्य सामनो यः प्रतिष्ठां वेद प्रतिह तिष्ठति तस्य वै वागेव प्रतिष्ठावाची ही खाल्वेश एतत् पाणः प्रतिष्ठितो गिर्यतेन्न हत्यो हैक अहुः. अर्थ असा आहे की तो ह्या सामच्या प्रतिष्ठेत जाणत असतो. जो मनुष्य या सामच्या प्रतिष्ठेस जाणत असतो तो स्वतःही प्रतिष्ठित होत असतो. त्याची वाणी देखील प्रतिष्ठित होत असते. निश्चितच ही वाणीमध्ये प्रतिष्ठित झालेला हा जो प्राण आहे त्या प्राणाच्याच ऊर्जेने गायला जात असतो. आणि कोणी असं सांगतात की तो अन्नामध्ये प्रतिष्ठित होऊन गायला जात असतो, असा हा याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशयाकडे आपण बघूया की आशय असा आहे की जो पुरुष या सामाच्या प्रतिष्ठेत जाणत असतो, ज्याच्यामध्ये साम प्रतिष्ठित असतो, तो वाक आणि प्रतिष्ठा आहे त्या सामच्या गुणभूत प्रतिष्ठेस जो जाणत असतो तोच प्रतिष्ठित होत असतो. त्यास जो या अशा प्रकारची उपासना करत असतो तोच जाणत असतो. तेव्हा श्रुती आहे आणि या श्रुतीच्या अनुसार त्याच गुणाने युक्त असणारा होऊन जाणेच उचित आहे. फलाच्या द्वारे प्रलोभित झालेले आणि तो प्रतिष्ठित काय आहे हे ऐकण्याची इच्छा असणारे पुरुषास या श्रुती पूर्ववत सांगत आहे की निश्चितच या सामची वाकच, म्हणजे वाक ही जिव्हा मूल आदी स्थानांचे नाव आहे, तीच प्रतिष्ठा आहे. आणि ही गोष्ट श्रुती सांगत आहे कारण की वाणी अर्थात जिव्हा मूली आदी स्थानात प्रतिष्ठित होऊन जाते आणि ही हा जो प्राण आहे तोच त्या प्राणाच्याच ऊर्जेने गायन केले जाते.
तेव्हा गीती भावास गाण गायले जात असते आणि अर्थात गीती भावास प्राप्त होत असते. त्यामुळे वाक्सामची प्रतिष्ठा असते आणि हे अन्नामध्ये प्रतिष्ठित होऊन गेले जात असते. अन्नामध्येच प्राण असल्यामुळे ती गीती प्रतिष्ठा ही त्या अन्नामध्येच असते, असं कोणी कोणी अन्य लोक सांगत असतात. तेव्हा यामध्ये प्रतिष्ठा असतात असे मानणे उचितच आहे. हे अन्य पुरुषांचे मत देखील निर्दोष असते. या कारणाने विकल्पाने प्रतिष्ठा गुण विज्ञान करावे, अर्थात वाक प्रतिष्ठा आहे आणि अन्न देखील प्रतिष्ठा आहे अशी दृष्टी करावी. असा हा विषय इथे या ठिकाणी संपलेला आहे. तर पुढचा आपण भाग पाहूया. प्राणाच्या उपासकासाठी जपाचे विधान दिलेले या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे या प्राण विज्ञानवानाच्या साठी जपकर्माचे विधान हे इष्ट आहे. ज्या विज्ञानाने युक्त पुरुषाचा जपकर्मामध्ये अधिकार असतो ते विज्ञान सांगितले गेले आहे. तेव्हा या पुढील मंत्रामध्ये त्याचं विवेचन आहे. मंत्र क्रमांक 28. मागयेत्रास्त मागा एत तस्मादु तेषु वरम वृणितम यम कामम कामयेत तंस एष एवं विदुदत गातात्मने वा यजमानाय वा यम काम काम एते तमागायती तद्धैत तल्लोकच जे देव न हैवा लोक्यतया अशास्थी य एवमतस्थाम वेद. अर्थ असा आहे की आता पुढे पवमानाचाच हा अभ्यारोह सांगितला गेला आहे की पवमानाचाच तिथे विनियोग आहे. तर तो प्रस्तोता हा निश्चितच सामाचेच प्रस्ताव म्हणजे आरंभ करत आहे. ज्या समयी तो प्रस्ताव तो प्रस्ताव करेल त्या समयी ह्या मंत्रास जपावे. आता हे मंत्र काय काय आहेत? हे प्रामुख्याने 3 पवमान मंत्र आहेत. नंबर 1 क्रमांक 1 असतो वा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. तो या समयी सांगत असतो की मला असतपासून सतच्या दिशेने घेऊन जावे. येथे मृत्यूच असत आहे आणि अमृत हे तत्व जे तेच सत आहे. त्यामुळे तो हेच जगत असतो आणि ह्या जगतामध्ये मला मृत्यूपासून अमृताच्याकडे घेऊन जावे. तर येथे मृत्यूच अंधकार आहे आणि अमृत ज्योती आहे. म्हणून हेच कथन आहे की मृत्यूपासून अमृताच्या दिशेने घेऊन जावे. यामध्ये तर काही संवाद लपलेला तर नाहीच आहे, पण ह्याच्या मागे जे अन्य स्तोत्र आहे त्यामध्ये आपल्यासाठी अन्याद्याचे आगन करावे ह्याचे त्यांचे गान जाण्यावरच यजमानाने वर मागावे आणि ज्या भोगाची इच्छा होईल त्यास त्यांनी अवश्य मागावे. तो अशा प्रकारे जाणणारा जो उद्गात आहे अथवा आपल्या यजमानाच्या साठी ज्या भोगाची कामना करत असतो त्याचेच आगान करावे. ते हे प्राणदर्शन लोकप्राप्तीचे साधन आहे. आणि जो अशा प्रकारे या सामास जाणत असतं तर तो त्या मूळ तत्वाला जाणण्याचीच त्याची या ठिकाणी इच्छा आहे आणि त्याच माध्यमातून तो मृत्यूपासून अमरतत्वाकडे कसं जायचं हा प्रश्न विचारतोय. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की ह्याच्या पश्चात कारण की अशा प्रकारे जाणणाऱ्या उपासकाच्या द्वारे प्रयोग केल्या गेलेल्या अभ्यारोह फल असणे आणि जपकर्म देवभावाची प्राप्ती करणार आहे. त्यामुळे येथे त्याचे विधान केले जात आहे. उद्गीताशी संबंध होण्याचे कारण त्याची सर्वत्र प्राप्ती होण्यावर पवमाना नाम अर्थात पवमानाच्या या वचनाने 3 पवमान मध्येच त्याची प्राप्ती होत असते आणि अशी प्राप्ती झाल्यावर सवयी खलु प्रस्तोता सामप्रस्थयती या वाक्याने श्रुती त्याचा पुन्हा कालसंकोच करत असतो. अर्थात ज्या समयी तो प्रस्तोता सामचे प्रस्ताव म्हणजे प्रारंभ करून त्या कालज्ञ यांचा जप करावा आणि त्या जपकर्माचे अभ्यारोह हे नाव आहे. या जपकर्माच्या द्वारे अशा प्रकारे प्राणांची उपासना करणारा पुरुष हा अभूमतेने आपल्या देवभावास आरूढ होण्याच्या स्थितीत प्राप्त होऊन जात असतो. या कारणाने हा अभ्यारोह आहे आणि एतानी हे बहुवचनांत होण्याचे कारणाने हे 3 यजुर्मंत्र आहेत आणि एतानी शब्दामध्ये द्वितीया निर्देश आणि या मंत्राच्या ब्राह्मण भाग जनित होण्याच्या कारणाने त्यांच्यामध्ये ह्यांच्या पाठच्या अनुसार स्वराचा प्रयोग केला गेला आहे, मंत्र स्वराचा नाही. हे जपकर्म यजमानासाठीच आहे
आणि ते यजुर्मंत्र काय आहे तर हे 3 मंत्र आहेत. पहिला मंत्र असतो मा सद्गमय, दुसरा मंत्र तमसो मा ज्योतिर्गमय आणि तिसरा मंत्र मृत्योर्माम अमृतम गमय. मंत्राचा अर्थ गूढ आहे, त्यामुळे ब्राह्मण स्वयंच या मंत्राच्या अर्थाची व्याख्या करत आहेत, की ज्या ज्या ते मंत्र म्हणत आहेत तो अर्थ काय आहे तर त्यावर ते दाखवल्या जात आहे की असतो मा सद्गमय. ह्या मंत्रामध्ये मृत्यूच असत आहे. स्वाभाविक कर्म आणि विज्ञानास मृत्यू म्हणत असतात आणि तो अत्यंत अधोगतीचा हेतू होण्याच्या कारणाने तो असत आहे. आणि सत तत्व जे आहे तेच अमृत आहे. सत हे शास्त्रीय कर्म आणि विज्ञानाचे नाम आहे. ते अमरतेचा हेतू होण्याच्या कारणाने ते अमृतच आहे. तेव्हा असत हे असत असत कर्म अर्थात अज्ञानाने मला सत्शास्त्रीय कर्म आणि विज्ञानास प्राप्त करून द्यावा. येथे श्रुतीवाक्याचे फलित अर्थ दाखवत आहेत की मला तुम्ही अमर करा, हेच ते सांगत आहेत. आणि तमसोमा ज्योतिर्गमय या मंत्रामध्ये मृत्यूच तम आहे. आवरणात्मक होण्याच्या तम आहे व आवरणात्मक होण्याच्या कारणाने सर्वच अज्ञान हे तम आहे आणि तेच मरणाचा हेतू आहे. होण्याच्या कारणाने मृत्यू आहे. अमृत ही ज्योती आहे आणि ते पूर्वी देखील दाखवलेले आहे की ते मृत्यूच्या विपरीत म्हणजे दैव देवता संबंधी स्वरूप आहे. प्रकाश स्वरूप असल्या कारणाने ज्ञानच ज्योती आहे आणि तेच अविनाशात्मक होण्याच्या कारणाने तेच अमृत तत्व आहे. तेव्हा तमसोमा ज्योतिर्गमय ह्याचा अर्थ पूर्ववत म्हणजे मला मृत्यूपासून अमृताच्या दिशेने घेऊन जा ह्याप्रमाणेच आहे. उक्त वाक्याद्वारे जप करणारा हेच सांगत आहे की मला अमर करा, अर्थात मला देवता आणि प्रजापती संबंधी फल प्राप्त करून द्यावे. त्यामध्ये पहिला मंत्र मला असाधन स्वभावाने साधन स्वभावास प्राप्त करा असे सांगत आहे. दुसरा जो मंत्र आहे तो अज्ञानरूप साधन भावाने देखील साध्य भावास प्राप्त करून द्या असे सांगत आहे. आणि मृत्योर मामृतम गमय ह्या तृतीय मंत्राद्वारे पहिल्या 2 मंत्राचा हा समुचित अर्थ सांगितला गेला आहे. त्यामुळे ह्याचा अर्थ तर प्रसिद्धच आहे की पूर्व 2 मंत्राच्या समान या तृतीय मंत्रामध्ये काही लपल्यासारखा अर्थाचे रूप नाही. याचं स्पष्ट आहे. याचा अर्थ यथाश्रुती प्रसिद्धीस अनुसारच आहे आणि 3 पवमान सूत्रामध्ये यजमान संबंधी उद्गान करून त्याच्या पश्चात जे अवशिष्ट स्तोत्र आहे त्यामधील प्राणोपासक उद्गाता प्राणभूत होऊन प्राणाच्याच समान आपल्यासाठी अन्नाद्याचे सुद्धा उपयुक्त प्राणास जाणत असतो. त्यामुळे प्राणाच्या समानच तो त्या कामाने सिद्ध करण्यास समर्थ असतो. तेव्हा त्या स्तोत्रांचा प्रयोग केल्या जाण्यावर यजमानास मागायला सांगितले आहे की त्यांनी वर मागितला पाहिजे आणि ज्या भोगाची इच्छा होईल त्या भोगासंबंधी वर मागितला पाहिजे. कारण की तो त्या अशा प्रकारने जाणून घेणाऱ्या उद्गाता आणि आपल्या या यजमानासाठी ज्या भोगाची इच्छा करत असतो त्याचेच आगान करू शकतो. अर्थात आगानाद्वारा त्या सिद्ध करून घेता येत असते. या वाक्याचा तस्मादु तेशम वरम वृणीत या वाक्याच्या तस्मादु शब्दाच्या पहिले अन्वय होईल आणि अशा प्रकारे इथपर्यंत हे दाखवले गेले आहे की ज्ञान आणि कर्म दोघांच्याही समुच्चयाद्वारे प्राणतत्वाची प्राप्ती होत असते. त्यामध्ये कोणत्याही आशंकेची संभावना नाही. तेव्हा या कारणाने आता ही शंका होते आहे की कर्माच्या अभावामध्ये केवळ प्राणविज्ञानाद्वारे प्राणात्मभावाची प्राप्ती होते का नाही. या आशंकेची निवृत्तीसाठी श्रुती सांगत आहे की तद्धैत लोक लोकाजी देव तद्धैद लोकाजी देव, अर्थात तो हा प्राण जो आहे तो विज्ञान कर्माने रहित एकटा होण्यावर देखील लोकचित आणि लोकप्राप्तीचे साधनच आहे. अलोक्यता अर्थात लोकप्राप्तीची अयोग्यतेच्या साठी तर अशा आशंसन अर्थातच प्रार्थना होत नसते, तर ज्यास प्राणात्मामध्ये आत्मतत्वाचा अभिमान उत्पन्न होत असतो त्यास त्याची ही प्राप्तीची आशा होणे हे संभवच नाही. कारण की तेव्हा या कारणे आत्मा ही शंका होत असते की अभावामध्ये केवळ प्राणविज्ञानाद्वारे प्राणात्म भावाची प्राप्ती होते की नाही. या आशंकेची निवृत्तीसाठी श्रुती सांगते की तद्धैत लोकजीदेव, अर्थात
हा जो प्राण विज्ञान कर्माने रहित एकटा होण्यावर देखील लोकजीत लोकप्राप्तीचे साधन आहे. अलोक्यता अर्थात लोकप्राप्तीच्या अयोग्यतेच्या साठी तर अशा अशंशन अर्थात प्रार्थना होतच नसते. तर ज्यास प्राणात्मामध्ये आत्मतत्वाचा अभिमान उत्पन्न झाला आहे त्यास त्याची प्राप्तीची आशा होणे हे संभव नाही. कारण की जो पुरुष गावामध्ये उपस्थित आहे तो वानस्थ पुरुषाच्या समान, म्हणजे मी गावामध्ये पोहोचेल अशी आशा करणे हे असंभव आहे. त्यामुळे आपल्यापासून दूर असलेल्या अनात्म वस्तूच्या साठीच अशी अशी ही आशा ही होऊ शकते. आपल्या आत्म्याच्या साठी त्याचे होणे संभवतच नाही. तेव्हा तो कदाचित मी प्राणभावास प्राप्त होणार नाही अशी आशंका करत नाही. हे फल कोणास प्राप्त होत असते हा प्रश्न आहे. तर तो अशा प्रकारे ह्या समास अर्थात वर निश्चित केलेल्या महिमा असणाऱ्या यथोक्त तुम्ही यथोक्त प्राणास जाणत असतात. मी इंद्रियाच्या विषयाच्या आसक्तीरूप असुर पापाने अघर्षणीय विशुद्ध प्राण आहे आणि वाघादी 5 प्राण माझा आश्रित होण्याच्या कारणाने स्वाभाविक विज्ञानजनित इंद्रिय विषयाशक्तीच्या होण्याच्या असुर पापरूप दोषाने रहित आणि अग्नी इत्यादी देवता स्वरूप आणि समस्त भूतामध्ये माझ्या आश्रयाने अन्नाद्याचा उपयोगाचा हेतू आहे. अंगिरस होण्याच्या कारणाने मी समस्त भूतांचा आत्मा आहे. रुक यजू साम आणि उद्गित याच्या रूपाने वाणीचे आणि त्यामध्ये व्याप्त आणि त्याचा निर्वर्तक होण्याच्या कारणाने मी आत्मा आहे. गीती भावास प्राप्त झालेल्या या मी सामच्या सुस्वरता बाह्यधन म्हणजे भूषण आहे आणि लाक्षणिक सुस्वरता रूप ह्याच्यामध्ये सुवर्णतेचं तुलना हे अंतर्धन आहे. गीती भावास प्राप्त झालेल्या माझ्या या कंठादी स्थानात प्रतिष्ठित आहे आणि अशा गुणवाला मी अमूर्त आणि सर्वगत होण्याच्या कारणाने ते कारणाने पुत्तिकादी म्हणजे छोटा किडा जो आहे शरीरामध्ये ही लहान माशी शरीरामध्ये पूर्णतया व्याप्त आहे अशा प्रकारचा अभिमान उत्पन्न होण्यापर्यंत जो प्राणास जाणत असतो त्या अर्थात त्याची उपासना करत असतो त्यास उपयुक्त फल हे मिळत असतं. अशा प्रकारे ह्या मंत्राचा हा विस्ताराने चिंतन इथे झालेलं आहे आणि अशा प्रकारे बृहदारण्यक उपनिषदामध्ये भाष्याने युक्त प्रथमोध्यायाने तृतीय मुद्गित ब्राह्मण संपन्न झालेले आहे. अशा रीतीने हा तिसरा जो ब्राह्मण मंत्र आहे तो परिपूर्ण झालेला आहे आणि तिसऱ्या ब्राह्मणामध्ये जो शेवटचा जो मंत्र 28वा मंत्र आहे तो इथे परिपूर्णतेने हा संपन्न झालेला आहे. त्यामुळे तिसरा ब्राह्मण संपल्यामुळे आता पुढे आपण चतुर्थ ब्राह्मण आता हा सुरू करत आहोत. तेव्हा चतुर्थ ब्राह्मणाचा ग्रंथसंबंध काय आहे हे प्रारंभी आपण पाहू. तृतीय ब्राह्मणामध्ये समुचित ज्ञान आणि कर्माच्या तद्धित लोकजी देव इत्यादी वाक्याद्वारे केवळ प्राणविज्ञानापेक्षाही प्रजापतित्वाची प्राप्तीचे व्याख्यान त्याच्यात दिलेले आहे. म्हणून ह्याला महत्व आहे फार. हे प्राणविज्ञानापेक्षाही श्रेष्ठ जो आहे तो त्या ठिकाणी प्रतिष्ठित झाला तर त्याचा विनियोग जो आहे तो आपल्याला या सर्वतोपरी समुचित ज्ञानाची आणि ज्ञान आणि कर्माच्या समन्वयाची प्राप्ती ही होऊ शकते. तेव्हा प्राणविज्ञानापेक्षाही प्रजापतित्वाची प्राप्तीचं इथे व्याख्यान आहे. कारण प्राणविज्ञान पेक्षा प्रजापतित्व श्रेष्ठ आहे असं यांचं म्हणणं आहे. तेव्हा त्याचा फलभूत प्रजापतीची ही जगताची उत्पत्ती स्थिती आणि संहार यामध्ये स्वातंत्र्य रूप विभूतीचे वर्णन करून वैदिक ज्ञान आणि कर्म या दोघांचंही फलोत्कर्षणाने इथे वर्णन करायचे आहे. यासाठीच या ब्राह्मणाचा आरंभ केला जाणार आहे. तेव्हा त्या फलोत्कर्षाचे वर्णनाचेच त्याच्यात सामर्थ्य आहे. आणि अशा या सामर्थ्याच्या कारणानेच कर्मकांड विहीन ज्ञान आणि
तर या ठिकाणी असं सांगायचं आहे की ह्या ज्ञान आणि कर्माचं सर्वच फल जे आहे ते फल हे संसार रूपातच आहे. कारण की ह्याचे भय आणि आरतीने युक्त होणे हेच आपल्या ऐकण्यात आलेले आहे. ह्याच्या अतिरिक्त ते कार्यकारण रूप आहे आणि स्थूल व्यक्त आणि त्यास विषय करणार आहे. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे ही ही केली जाणारी जी केवळ ब्रह्मविद्या आहे मोक्षप्राप्तीच्या हेतूसाठीच ती आहे. तेव्हा ह्याला आगामी विषयाचे प्रदर्शन प्राप्त विषयाचं हे जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन करण्यासाठीच इथे कथन केले जात आहे. ज्या प्रकारे तृषाहीनताची जल पिण्याची प्रवृत्ती नसते त्याच प्रकारे जो साधना इत्यादी भेदरूप संसारिक विषयापासून विरक्त नसतो त्याचा आत्म्याच्या एकत्व ज्ञानरूप विषयामध्ये अधिकार नसतो. त्यामुळे ज्ञान आणि कर्माचे परोत्कर्षणाचे जे विषय वर्णन किंवा पुढील विषय जो आहे तेव्हा ह्या ठिकाणी श्रुती असं म्हणेल की हे ह्याचे प्राप्तव्य आहे, हे पुत्रापेक्षा अधिक प्रिय आहे, इत्यादी इत्यादी. तेव्हा प्रजापतीच्या या अहमनामा होण्याचे कारण आणि अशा प्रकारची उपासना करण्याचं फल काय आहे याच्यावर आता इथून चर्चेला प्रारंभ होईल. तेव्हा या चतुर्थ ब्राह्मणाचा हा पहिला मंत्र हा अशा प्रकारचा आहे. आत्मै वेदमग्र असित पुरुषविद सोनु वीक्ष्य तान् तान्यदात्मनो पश्यसो हमस्मो हमस्मीत्यग्रे व्याहरत तो हम नामा भवत तेह नामा भवत स्माद ते हर्या मन, मंत्रितो हमयते वाग्र उक्त्वा थान्य नाम प्रभुते यदस्य भवतिस्य यत्पूर्वोस्मा सर्वात्मा सर्वान् पाप पाप पापम्नम औषधस तस्मात् पुरुषा ओषति ह वैसत सो सो योस्मात् पूर्वो बभूषति य वेद एवं वेद. असा हा मोठा मंत्र आहे. तेव्हा त्याचा अर्थ आपण पाहू. मुख्य या ठिकाणी पहिला हा जो पुरुषाकार आत्मा होता त्याने आलोचना केल्यावर आपल्यापेक्षा भिन्न आणि कोणीही पाहू न शकणारा असा तो आहे. आणि त्याने आरंभ केल्यावर अहमस्मी असे सांगितल्या आणि ह्याच्याचमुळे हा अहम नामवाला झाला. आणि ह्यापासून आता देखील पुकारल्या जाण्याने प्रथम अयमहम या असे सांगून त्यानंतर ते दुसरे नाम जे होते ते दाखवत आहेत. कारण की ह्या सर्वांच्या पूर्ववर्ती त्या आत्मसंज्ञक प्रजापतीने समस्त पापास उषित दग्ध जी अशी उपमा करतो आणि तो त्यास दग्ध करून त्याच्या पूर्वी प्रजापतीच होऊन जातो. तेव्हा हा याचा शाब्दिक अर्थ आहे आणि याचा जो आशय आहे तो आपण बघूया. आत्मैव येथे आत्मा या शब्दाने अंड्यापासून उत्पन्न झालेले जे प्रथम शरीर ते प्रजापतीच अंड्यापासून उत्पन्न झालेले जे प्रथम शरीरी हे प्रजापती असल्यामुळे आणि ते प्रजापतीच असे आहे असं सांगितलं जात असतं. हेच वैदिक ज्ञान आणि कर्माचे फलभूत आहे. असे काय आहे? कारण की हा शरीरादी भेद समुदाय त्या प्रजापतीच्या शरीराशी अभिन्न आहे. कारण शरीरांतर्गत उत्पत्तीच्या पूर्वीच आत्मा होता आणि तो पुरुषविद पुरुषाच्या समान हे शिर होते आणि ते पुस्तविध पुरुषाच्या समान शिर व हात पाय आदी लक्षणे जे असणारा जो विराट पुरुष होता आणि प्रथम उत्पन्न झालेल्या त्या प्रजापतीने अन्वारोचन अन अन्वालोचन करून या ठिकाणी मी कोण आहे आणि कशा लक्षणाचा आहे इत्यादी रूपाने विचार करून आणि प्राणसमुदायारूप देहेंद्रिय संघाने भिन्न कोणी आणखी पदार्थ नाही पाहिला. आपल्या प्राणसमुदाया रूप देहेंद्रिय संघाताने भिन्न कोणी आणखीन पदार्थ नाही पहिला, केवळ आपणासच सर्वात्म रूपाने पाहिले आणि पूर्वजन्माचा तो मी सर्वात्म प्रजापती या श्रौत विज्ञानजनित संस्काराने युक्त होण्याच्या कारणाने सर्वात प्रथम अहमस्मी असे सांगितले. आणि ह्यापासूनच कारण की पूर्वज्ञानाच्या संस्काराने त्याने आरंभीच आपल्यालाच अहम असे सांगितले आहे. तेव्हा या कारणाने तो अहम नामवाला झाला आणि श्रुती प्रदर्शितच अहम
हे नाम उपनिषदात पुढे दाखविले आहे. आणि ह्यापासूनच, कारण की कारणरूप प्रजापतीमध्ये इतरही या वेळेस देखील या कार्यभूत जीवामध्ये जेव्हा कोणाशी तू कोण आहेस असे सांगून बोलले जाते, तर प्रथम हा मी आहे अशा प्रकारे आपणास कारणभूत नामाने दाखवून आणि नंतर ज्या विशेष नामाने जाणले जात आहे त्याला, त्यास आपल्या विशेष शरीराचा हा देवदत्त अथवा यज्ञदत्त असे काही नाम दाखवले आहेत. अर्थात जे नाम ह्याच्या विशेष पिंडाचे माता पित्याने ठेवले आहे त्याच दाखवले आहे. तेव्हा त्या प्रजापतीने आपल्या पूर्वजन्मामध्ये साधक अवस्थेत साधकावस्थेमध्ये सम्यक कर्म आणि ज्ञानाच्या भावनेस अनुष्ठानाद्वारे हे कर्म आणि ज्ञानाच्या भावनेचे आणि अनुष्ठानाने प्रजापतित्वाच्या प्राप्तीची इच्छा, ही इच्छा करणावाल्याचे पूर्ववर्ती अर्थात पहिला होण्याच्या कारणाने ह्या प्रजापतित्व प्राप्तीची इच्छा असणारे संपूर्ण समुदायाच्या पूर्व उषण दग्ध करून दिले होते. कोणास करून दिले होते? तर प्रजापतीच्या प्रतिबंधक या कारणरूप अभिनिवेश आणि अज्ञानात इत्यादी संपूर्ण पापास. कारण की असे झाले आहे की त्यामुळे हा पुरुष झाला, पूर्वीच ओषण केले आणि त्यामुळे पुरुष सांगितला गेला. तेव्हा ज्या प्रकारे हा प्रजापती संपूर्ण प्रतिबंधाच्या पापाचे पोषण करून पुरुषरूप प्रजापती झाला आणि त्याच प्रकारे दुसरा देखील ज्ञान आणि कर्माच्या भावनेने ही अनुष्ठान रूप अग्नीने अथवा ज्ञानबलाने त्याचे पोषण करत असतो, त्यास भस्म करून देत असतो. कसे तर जो त्या विद्वा विद्वावानास प्रथम प्रजापती होण्याची इच्छा करतो आणि त्यास त्याची तात्पर्य असते की ह्या विद्वानास श्रुती दाखवत आहे की तो जो या अशा प्रकारे जाऊन उपासना करतो त्याच्या या सामर्थ्यास जाणले जात असते की तो ज्ञानभावनेमध्येच मोठा आणि श्रेष्ठ असा असतो. असं विवेचन हे आता इथपर्यंत आपण केलं. इथे आपण थांबूया आणि या ठिकाणी जे चिंतन केलेलं आहे ह्या चिंतनावरचं जे ही सृष्टी निर्माण होण्याच्या आधी हे आत्मतत्व हे प्रजापतीच्या रूपात कसं आलं आणि तो प्रजापती या ब्रह्मांडाच्या मधून तो कसा निर्माण झाला, म्हणजे ज्याला आपण विराट पुरुष असं म्हणतो, आणि त्याचेच पुन्हा हे विविध प्रकारचे जीवभावाने जीवात्मे हे तयार झाले. तर ही जी काही क्रम आहे आणि हा जो सृष्टीक्रम आहे त्या क्रमावरचं हे चिंतन या ठिकाणी दिलेलं आहे. तेव्हा ह्या चिंतनाला फार महत्व आहे. या चिंतनाचाच आधार घेऊन हे पुढे आपण विवेचन पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.